विद्यार्थ्यांनी न्यूनगंड सोडून संवाद कौशल्य आत्मसात करणे गरजेचे. डॉक्टर भूपाल दिवेकर यांचे प्रतिपादन. रभा माडकोलकर महाविद्यालयात संवाद कौशल्यावर व्याख्यान. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेविषयीचा न्यूनगंड मनातून काढून टाकला पाहिजे, स्वयं अध्ययनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉक्टर भूपाल दिवेकर यांनी केले. ते येथील रभा माडकोलकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या संवाद कौशल्यवरील व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एम माने हे होते. यावेळी बोलताना डॉक्टर दिवेकर पुढे म्हणाले, अभ्यासक्रमासाठी नेमलेली पुस्तके बारकाईने वाचली पाहिजेत. चर्चा, संवाद, बाजारपेठ, दवाखाना, कुटुंब अशा सर्व ठिकाणी परस्पर संवादाची गरज असते. वाचन, लेखन, भाषण आणि श्रवण ही संवादाची 4 मूलभूत कौशल्य आहेत. त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाने आपले ज्ञान अद्ययावत ठेवलं पाहिजे. नवे नवे शब्द, म्हणी, वाक्यप्रचार आत्मसात केले पाहिजेत. अभ्यासाने व सरावाने आत्मविश्वास निर्माण होईल आणि कालांतराने संवाद करणे सुलभ जाईल. मात्र त्यासाठी परिश्रमाची तयारी हवी. डॉक्टर एन पाटील यांनी सातत्यपूर्ण सराव गरजेचा असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आलं. तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचं प्रमाणपत्र देऊन गौरवही करण्यात आला. नोडल अधिकारी प्राध्यापक VK गावडे यांनी मनोगत व्यक्त केलं. कॅम्पस अँबॅसेडर भास्कर वाकेंचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्राध्यापक SV कुलकर्णी, डॉक्टर RA कमलाकर यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक SB दिवेकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केलं, तर प्राध्यापक RK तेलगोटे यांनी आभार मानले.